बथावर आहे. रणजित आहे स्ट्रायकर एंड कडे फलंदाजी करण्याकरता. 38 सर्कल करता पाबंदी आहे. 38 सर्कलचा घेरा तो सजलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र ऑफ स्टंपवरनं खेचून मारलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं सरळ सीमारेषा पार. पहिली बाउंड्री या ओव्हरची इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर पिच केलं होतं, मात्र तिथे थोडासा शफल झाला आणि त्यानंतर अगदीच वळवून त्या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळालं त्यामध्ये. स्क्वेअर लेग त्या क्षेत्ररक्षकाला बीट केलं. तदनंतर मागे कुणीही त्या बॉलला स्टॉप करण्याकरता नव्हता आणि त्याचाच फायदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. त्या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ झाली आहे. यावेळेस मात्र हा बॉल पेसनं तिथे विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं कैलास उगळे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. रणजित फराटे ॲज अ आयकॉन या स्पर्धेमध्ये तो जोडला गेलाय. तो बॅटिंग करण्याकरता तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि विकास घोटेकर हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल कैलास उगळे. यावेळेस मात्र रणजित फराटे बॉलला फेकून देतोय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. साइड स्क्रीनवर जाऊन आदळलाय बॉल. इट्स अ मॅसिव्ह षटकार. बॉल सीमारेषा पार. 6. रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल रणजित फराटे आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये आहे आणि अगदी लाजवाब काबिल तारीफ स्ट्रोक इथे त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी अप्रतिम असा फटका. प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला आवडेल असा दमदार स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. ह्यावेळेस मात्र बॉलचा पाठलाग करत त्याला रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. तिथे पंच थोडीशी तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत की विकेटच्या बाहेर पडलाय का त्याची चाचपणी. तिसरे पंच आमचे हेमंत शेट्टी इथे तपासतायत नेमकं काय घडलंय तिथे. बॉल क्रीज मध्ये पडलाय. वाईट आहे का? वाईट. इट्स अ वाईट. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय तिथे वाईट आहे. 4 चेंडूचा खेळ नंतर 13 ही धावसंख्या दाफलकावर आहे. 2 टीम सध्या इन ऍक्शन. GS सुपर जायंट्स जी पहिल्यांदा बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. नाणेफेक त्याने जिंकली आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर मिडल झाला नाही. रणजित फराटे इथे स्वतःवर थोडासा नाराज आहे. चांगला खेळ दाखवण्याकरता त्याला ओळखलं जातं आणि तो चांगला खेळ त्याच्याकडनं इथे जरूर पाहायला मिळतोय. आक्रमकता ही त्याची ओळख आहे आणि त्या आपल्या ओळखीला अगदी खूप चांगल्या पद्धतीनं प्रदर्शित करत असताना मैदानाच्या आतमध्ये रणजित फराटे कैलास उगळे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. त्यावेळेस मात्र वळवून मारलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं. बॉल चाललाय दणदण करत. सीमारेषेचा वेध घेत निघून जाईल सरळ सीमारेषा पार. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये रणजित फराटेच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऍज अ आयकॉन या टीमच्या सोबत तो आहे आणि आपली कामगिरी अगदी चोखपणे यशस्वीरित्या बजावत असताना एक चांगली दमदार सुरुवात रणजित फराटेनं या मॅच मध्ये मिळवून दिली आहे. पहिल्या षटकाचा खेळ विदाउट लॉस 17 या धावसंख्येवर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम GS
म्हणून त्याची ही एक स्वतःची ओळख आहे. चांगल्या गोलंदाजी करता त्याला ओळखलं जातं. मात्र ही विकेट, ज्या विकेटवर गोलंदाजांना सपाटून मार खायचं हे स्पष्ट आहे. अगदी चांगली आर्या प्रीमियर लीगच्या पूर्ण आयोजन कमिटीची मी तारीफ करेन, ज्यांनी खूप चांगली विकेट, ही नवी विकेट बनवली आहे. अगदी अप्रतिम, अगदी स्पीडी विकेट आहे आणि त्याबरोबर बॉल खूप चांगला रेट होतो. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना, यावेळेस मात्र बॉलला येऊ दिलं. फ्लाइट थोडासा बाउन्स मिळाला. तदनंतर तिथे जर आपण पाहिलं तर गलीकडे ढकललं होतं. जोपर्यंत बॉलला तिथे उचललं, रिटर्न केलं. चांगली रिडम बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळाले. दोघांमधलं कॉलिंग ते चांगलं होतं. एकाने कॉल दिला तर दुसऱ्याने लगेचच त्याचा स्वीकार केला आणि तिथे जर आपण पाहिलं तर एक रन जी सहजतेने अधोरेखित झाली, ज्या एकच्या मदतीनं 18 ही धावसंख्या दाफलकावर आहे. चांगली सुरुवात खूप गरजेची असते आणि इथे चांगली सुरुवात जरूर मिळवून दिली रणजित फराटे. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत. आयकॉन खेळाडू जर आपण पाहिलं तर त्याला चांगला खेळ दाखवणं गरजेचं असतं, कारण तुमच्यावर विश्वास हा सर्वाधिक आहे संघ मालकाचा. म्हणून त्यानं दूरचा प्रवास करून तुम्हाला पुण्यावरनं इथपर्यंत बोलवलंय. रणजित फराटे जो मैदानाच्या आतमध्ये आहे, जो या स्पर्धेला खेळण्याकरता इथपर्यंत आलाय आणि एक चांगली सुरुवात त्याने मिळवून दिली. आवाज आला होता, इथे आवाज आला होता. विकेट कीपर कडनं चुकी झाली आहे यामध्ये शंका नाही आहे, कारण होणारे अवभाव ते इथे खूप काही सांगतायत. त्यानंतर खरं तर विकेट आली असती तर सेलिब्रेशन पाहण्यालायक असतं, कारण अगदी कबड्डीच्या मैदानात जेव्हा पॉइंट घेतला जातो ना, त्यानंतर ज्या पद्धतीने मांडीवर थाप दिली जाते, अगदी तशी थाप इथे विकेट झेल सुटल्यानंतरही येताना आपल्याला पाहायला मिळाली. सागर चेवले जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॉलचा पाठलाग केला मात्र खूप जास्त बाहेर, त्यामुळे सिद्धू पाजी ज्यांच्याकडनं इशारा आलाय, इट्स अ वाईड. सिद्धू पाजी जे पंच म्हणून खूप फेमस आहेत. एक वेगळी शैली आहे त्यांची, सिद्धू पाजी यांची. त्यांचे निर्णय द्यायची, त्यांचे डिसिजन देण्याची नाशिकमध्ये पहिल्यांदा झाले सिद्धू पाजी, आणि ते सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. कमी गतीचा बॉल आणि तदनंतर लाजवाब, काबिल तारीफ, आउटस्टँडिंग, ब्युटिफुल स्ट्रोक प्लेइंग हियर. एक चांगला फटका, षटकार 6. काय अप्रतिम फटकेबाजी करतोय रणजित फराटे. आज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय. प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईट बनतोय. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला आणि तिथनं बॉलला फुल टॉस करून खेळला आणि तदनंतर त्याला फेकून दिलं सीमारेषेच्या पार. षटकार. एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ही चांगली फलंदाजी करण्याकरता तर त्याला इथे बोलवलं गेलं आणि ती चांगली फलंदाजी इथे करत असताना तो पाहायला मिळतोय. त्या चांगल्या फलंदाजीच्या जोरावर धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावफलक तिथे जे प्रेक्षक आहेत ना, आपल्याला विनंती आहे की मॅच बरोबर जो बॉल आहे तोही मैदानामध्ये पाठवण्याकरता थोडीशी मदत करा. प्रत्येक प्रेक्षक वर्गाला आम्ही विनंती करतोय. मॅच बॉल रिटर्न आलाय. थँक्यू. जेही प्रेक्षक किंवा खेळाडू आहेत तिथे त्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. अशाच पद्धतीची मदत आपण करत राहा आणि त्यामुळेच गेम ही स्पीडअप होईल आणि तुम्हालाही जास्तीत जास्त षटकांच्या मॅचेस त्या खेळता येतील. अगदी खूप चांगला प्रेक्षक वर्ग इथपर्यंत आलाय. संभाजीराजे स्टेडियम, सिडको नाशिक. यावेळेस मात्र खूप अप्रतिमतेनं बॉलला इनफिल्डच्या वरनं उडवलंय. बॉल चाललाय स्वीपर कव्हर मधनं सीमारेषा पार. दिमागदार ऑन मेरिट, एक चांगला फटका. तिथे सिद्धू पाजी यांचा तेवढा चांगला इशारा. 4-4. काय अप्रतिम बॅटिंग करतोय. प्रेक्षक जे काही पैसे खर्चून इथपर्यंत आलेत ना, त्या खर्चाचा पुरेपूर मोबदला आज त्यांना मिळतोय. रणजित फराटे, काबिले तारीफ, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट इनिंग आपण ज्याला म्हणू शकतो ती मैदानाच्या आतनं प्ले करतोय. 29 ऑन बोर्ड.
यावेळेस मात्र शफल झाला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल थोडासा खाली राहिला, त्यामुळे देहेष्टीचा स्पर्श करतोय, लेग बाईकचा इशारा आलाय सिद्धू पाजी यांच्या माध्यमातून. धावसंख्या ती पुढे सरकते, जाऊन पोचते ती प्रतिषटक 15. टेनिस बॉल क्रिकेट मधली एक सर्वोत्तम योग्य सरासरी ज्याला संबोधलं जातं, ती सरासरी सध्या दाफलकावर आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सागर चेवले हे षटक जर आपण पाहिलं तर थोडस मोठं होत असताना यावेळेस मात्र पुढे खेळलं, बॉल प्रॉपर मिडल नाहीये, एक धाव तिथे मिळेल कारण खेळण्याबरोबर दोन्ही धावले होते, त्यामुळे एकेरी धावेनं ओव्हर समाप्त इथे आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावफलकावर जर नजर टाकली, धावफलकावर धावसंख्या विदाउट लॉस 31 धावा या धावफलकावर 2 ओव्हरच्या पतनानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर आपण पाहिलं ना तर 4 षटकांचा खेळ बाकी आहे. उर्वरित 4 षटकांमध्ये कसा खेळ होईल, कशा पद्धतीचं इथे क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल ते पाहण्यात एक छोटी संधी डीजेला देऊ. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा आर्या प्रीमियर लीग पर्व 3. नवीन गोलंदाज कुणाल आखाडे ओझरच्या स्पर्धेमध्ये चर्चेमध्ये आलं हे नाव या सीझन मध्ये. छत्रपती ओझरच्या स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी अगदी उल्लेखनीय राहिली होती. कुणाल आखाडे एक युवा प्रतिभा संपन्न ऑलराऊंडर जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. कुणाल आखाडे खूप अप्रतिम गोलंदाजी केली होती, पेस आहे त्याच्याकडे आणि तो कुणाल आखाडे यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना यावेळेस मात्र हवेमध्ये विकेटची संधी आहे का, आणि इथे एक चांगला कॅच कॅरी झालाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल आखाडे ज्याने पहिल्या चेंडूवर पहिली विकेट मिळवून दिली आहे, फलंदाजाला बाद केलंय. इथे फलंदाज विकास गोटेकर त्याच्या पारीचा अंत. नाशिक जिल्ह्याचा सर्वात तरुण खेळाडू, मी म्हणतो सर्वात तरुण, कारण त्याची फलंदाजी कित्येक तरुणांना लाजवते, जो सातत्यानं आपल्या फलंदाजीनं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. आणि नुकताच झालेल्या ओझर प्रीमियर लीग या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज जो खेळाडू ठरला तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरेश राजपूत उर्फ ढबू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. ढबू हेच नाव प्रचलित आहे. 40+ चा खेळाडू आहे, 40+, मात्र कित्येक तरुणांना लाजवेल अशी फलंदाजी सातत्यानं करणारा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. कुणाल आखाडेचा पहिला बॉल तिथे ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉल मध्ये योग्य तऱ्हेने कनेक्शन झालं नाही. आज ऊन सावळ्यांचा खेळ मी सकाळपासून म्हणतोय की तो सूर्य देव आज जर आपण पाहिलं ना तर लपंडाव हा खेळ खेळण्याकरता उत्सुक आहेत, आणि त्यामुळे ऊन सावल्या त्या मैदानामध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. खेळाडूंनाही थोडस रिलॅक्स वाटतं, ज्यामुळे कारण उन्हाच्या तडाख्यापासून थोडंसं त्यांचा बचाव होतोय, कारण एक वादळ साऊथ मध्ये जे निर्माण झालंय आणि त्यानंतर वातावरणामधली थंडी जी गुलाबी थंडीची चाहूल लागली होती ना ती कुठेतरी पुण्याची एकदा कमी झाली आहे, त्यामुळे इथे थोडासा रिलीफ मिळतोय. पुढचा बॉल कुणाल आखाडे ऑफ्टोमरनं इथे जर आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू शफल झाले होते, त्यामुळे एक फेअर बॉल कुणाल आखाडे. गुणवत्ता त्याची काय आहे
त्याने नाशिक जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटला याआधी दाखवली आणि इथे पुन्हा एकदा दाखवत असताना म्हणूनच मी म्हटलं ना की एक युवा प्रतिभा संपन्न गोलंदाज जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, वेग आहे त्याच्याकडे आणि त्याबरोबर बीट करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहे वाइड ऑफ लॉंग ऑफ, तिथे बॉलला जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एक एक धाव महत्वाची आहे. खूप चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून सुरू आहे. स्टंप कॅमेरा आणि स्टंप माईक त्याची एक अनोखी सांगड आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यानं पाहत आहे. आमचे ऑपरेटर साहिल ते तुम्हाला सातत्यानं दाखवत आहेत. खूप कलाकुसर लागते या सगळ्या गोष्टींकरता. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये युट्यूबचं माध्यम ज्या व्यक्तीमुळे आलं त्याच व्यक्तीचं हे चॅनल आहे. संतोष नाणेकर यांनी लावलेलं छोटंसं रोपटं आज एक भलं मोठं वटवृक्ष झालंय आणि त्याच चॅनल कडनं हे स्पर्धा ही थेट प्रक्षेपणाच्या स्वरूपानं तुम्ही तुमच्या घर बसल्या पाहताय. समोर डाऊन द ग्राउंड क्वालिटी स्ट्रोक, बॉल चाललाय साइड स्क्रीन वर, चेंडू सीमारेषा पार, ओव्हर द बॉलर हेड. इथे जर आपण पाहिलं ना तर एक दमदार तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. षटकार रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं जात आहे. समोरच्या बाजूनं अगदी सरळ बॅटनं ओव्हर द बॉलर हेड, तिथे बॉलला फेकून दिलंय साइड स्क्रीन वर. षटकारा करता 6 धावांकरता एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 32 धावसंख्येवर बॅटिंग करतोय रणजित फराटे. नाशिक जिल्ह्यात बहुधा पहिल्यांदा रणजित फराटे ऍज अ आयकॉन इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे शॉर्ट हँडलचा वापर केला, फक्त दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेग दरम्यान बॉलला फील्ड केलं. कारण फ्लाय तिथे जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग घेतला होता. त्यानं जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. ओव्हर समाप्त झाली आहे नंबर 3 ची. 3 ओव्हरचा खेळ, 13 ची सरासरी, 39 धावा धावफलकावर आहेत. 1 विकेटच्या पतनानंतर पूर्वार्धाचा खेळ सुरू असताना ड्रिंक्स करता इंटरव्हल आहे. या ड्रिंक्स इंटरव्हल मध्ये काय चर्चा होईल, कशा पद्धतीचा खेळ होईल, सर्व काही आपण पाहणार आहोत. मात्र ड्रिंक्स इंटरव्हल जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा. नाशिक जिल्ह्याची सर्वोत्तम स्पर्धा आर्या प्रीमियर लीग पर्व 3. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सौरभ बिराजदार जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीनं गोलंदाजी इथे केली जाईल. मॅन फ्रॉम तुळजापूर सौरभ बिराजदार तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ दाखवण्याकरता तोही प्रचलित आहे आणि सौरभ बिराजदार जर आपण पाहिलं तर इथे बॉल चांगला होता, टॅप केला समोरच्या बाजूने, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये सौरभ बिराजदारने तिथे बॉलला फील्ड केलाय.
यावेळेस मात्र सौरभ बिराजदारनं बॉलला उडवलंय, जेवढी उंची लांबी तेवढी मिळाली नाही, माघारी परतावं लागेल. महत्वाची विकेट इथे माघारी परतावं लागते फलंदाज रणजित फराटेला. खूप मोठा झटका, रणजित फराटे बाद होऊन तंबूच्या आसराला परत. आयकॉनला माघारी परतवलंय असं म्हणावं लागेल. सौरभ बिराजदारनं खूप मोठी विकेट तिथे संपादित केली. रणजित फराटे जो विध्वंसक आणि विस्फोटक होत होता, एक रौद्र रूप त्यानं धारण केलं होतं. प्रत्येक गोलंदाजाच्या विपक्षामध्ये तो आक्रमण करत होता, त्याला माघारी परतवलंय. इथे मात्र बॅकलेटला खाली गेला, फक्त दिशा दिली बॉलला, तिथे ढकललाय, गल्लीच्या जवळपास गेला बॉल, जोपर्यंत त्याला फील्ड केलं, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. विकेटच्या मागे जर आपण पाहिलं तर एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक फ्लाइंग स्लीप घेतले आणि नंतर एक गलीच्या जवळपास खेळाडू, यावेळेस जो पॉइंट मध्ये खेळाडू होता त्याला जर आपण पाहिलं तर तिथे स्वीपर कव्हर स्क्वेअर लेग मध्ये नेलाय, कारण डावकुरे आणि उजव्या हाताचा असं रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे. पुण्याचा एकदा एक पॉइंट, गली आणि फ्लाइंग स्लीप असं ऑफस्टम्पच्या बाहेर विकेटच्या मागचं क्षेत्ररक्षण. बॅटची कडा, तिथे गुंगारा दिलाय सर्वांना. आउटफील्ड फास्ट आहे, त्यामुळे बॉल निघून जाईल सरळ लॉंग स्टॉपच्या क्षेत्रात, सीमा रेषेच्या पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. कुठून कसा कुठल्या स्वरूपाचा येतोय हे मॅटर करत नाही, रन्स येणं महत्वाचं आहे. आणि इथे इनसाइड एज न जरी आला असला ना तरी ढबूच्या बॅट मधनं चौकार आलाय, ज्या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ झाली. 44 रन्स ऑन बोर्ड. 2 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम जीएस सुपर जायंट. पुढचा बॉल इथे खूप जास्त बाहेरची पिचिंग आहे, ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर निघाला, त्यामुळे सिद्धू पाजी तिथे इशारा करतात इट्स अ वाईड. धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या 45. आक्रमकता ती गरजेची आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, कारण इथे 6 ओव्हरच्या 5 ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. इथे मात्र उडवले बॉलला हवेमध्ये, जास्त उंची, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संधी आहे आणि तिथे एक चांगला कॅच, तो कॅरी झालाय. माघारी परतावा लागेल ढबुयाला. विकेट नंबर 3, तिसरा झटका जीएस सुपर जायंट्सला. फलंदाज ढबू यावेळेस तंबूच्या आसऱ्याला परतत असताना किरण धाम हे नामदेव मध्ये धाम कृष्णा समोर पण पटकन मला वाटलं बॉल ही होईल असं असं नाम इथं बस थोडा थांब 2 मिनिटं हो सर कीपर क्लोज स्टेटर. नवीन बॅटर नवनाथ हडवळे जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथे मात्र बॅकलिपला खाली गेला, फक्त दिशा दिली बॉलला. 1 रन तिथे सहजतेने मिळाला. सॉफ्ट हँडलचा वापर केला, त्यामुळे दुसऱ्या धावेकरता वेगानं आलाय. वेगवान दौड विकेटच्या मध्ये. ऐसा ही कॉल करते रहेगा ना बिंदा
दोनच्या मदतीनं जर आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये वाढ होते, धावफलक पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना यावेळेस जाऊन पोचलं इथे एकंदर 47 वर. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. थोडस गेम स्पीडअप करावं लागेल. नामे ओय ओय सर कीपर क्लोज है शाबास. थोडा असा आला तरी चालेल अजून बस. चला तुमच्याकडे फक्त 3.5 मिनिटं आहेत. शाबास नामे. स्वप्नील गामने त्यानंतर एक खेळाडू बाउंड्री लाईन वरचा कमी करावा लागेल. जर या 3.5 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट झाली नाही तर यावेळेस मात्र हा बॉल तिथे चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. बॉल यावेळेस स्टॉप केलंय चेंडूला. एक रन तिथे कंप्लीट होईल. नवीन गोलंदाज नामदेव गुलूम गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पेठ तालुका प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूनं खूप चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन केलं होतं. तो नामदेव गुलूम सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर टॉप 4 मध्ये आपल्या संघाला तो घेऊन गेला होता. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही मध्ये आपलं प्रावीण्य जरूर दाखवलं होतं. तो नामदेव गुलूम सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॉलला थोडंसं पुढे खेळवलं. विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. वेगवानतेने हे षटक तुम्हाला संपवावं लागेल कारण तुमच्याकडे वेळ अवधी तो कमी आहे. कोणी नामे. सज्ज होईल नामदेव गुलूम आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस जर आपण पाहिलं तर तिथे वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 50 कम्स अप 50 धावा या धावफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 5 प्रगतीपथावर आहे. नामदेव गुलूम आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. यावेळेस मात्र खोल टप्प्याचा बॉल समोरच्या बाजूने खूप चांगल्या पद्धतीने सजवला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. डबल करता कॉलिंग ते नाहीये. तिथे जर आपण पाहिलं तर अगदी वेगवानतेनं डायरेक्ट हिट लागली होती. त्यामुळे फलंदाजांनीही स्वतःवर संयम ठेवला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. किरण 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि ओय जाऊन पोचते ती एकंदर 51 या आकड्यावर. हरिया नामे. धावसंख्या 51 आहे. 4.3 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल चाललाय उंच हवेतनं सीमा रेषेच्या पार. इथे एक दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार या 6च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 57 या आकड्यावर. एक चांगली टोटल धावफलकावर उभी राहत असताना आपल्याला पाहायला मिळते 57. 57 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मधले. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. एक क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे खराब कामगिरी. एक सहज सोपा साधा झेल तो सोडलाय. जीवनदान दिलंय. बोटाला मला वाटतं थोडीशी दुखापत झाली झेल नंतर. मात्र हा झेल सोपा होता यामध्ये शंका नाहीये. हा झेल व्हायलाच हवा होता. तिथे जर आपण पाहिलं तर रन्स मध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या 3 या आकड्यानं पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकून 60 कम्स अप. 60 ही धावसंख्या 12च्या सरासरीनं धावफलकावर जोडलेली आपल्याला पाहायला मिळते. नियमांचं काटेकोरपणे पालन या स्पर्धेमध्ये केलं जाणार आहे. या गोष्टीची प्रत्येक टीमनं नोंद ठेवा. इथे मात्र हा बॉल समोरच्या बाजूने खूप चांगल्या पद्धतीने सजवला. क्षेत्ररक्षकाला बीट करेल का? मात्र तिथे खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग झाली आहे. शेवटच्या ओव्हर करता एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा ठेवावा लागेल. बाउंड्री लाईन वरचा एक खेळाडू कमी असेल या गोष्टीची नोंद ठेवा. फिल्डिंग करणारी टीम. वेळेच्या बाबतीत तुम्हाला पेनल्टी लागलेली आहे. तुम्हाला एक खेळाडू बाउंड्री लाईन वरचा कमी करावा लागेल. आयोजक जरी असलं इन ऍक्शन तरी पेनल्टी प्रत्येकाला लागेल. तुम्हाला नियमांचं पालन करावंच लागेल. तू थांब बाहेर. 1 2 3 एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवावा लागेल या ओव्हर मध्ये. पंच त्याबद्दल
वॉर्न करायचं आहे. हो सर कीपर टीम शेवटचं षटक, अंतिम षटक प्रगती पथावर येते आणि शेवटच्या षटकाकरता सौरभ बिराजदार पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. चल मग इकडे पळ लवकर जोरात. अपेक्षा आहेत त्याच्याकडनं चांगल्या खेळाच्या, कारण एक चांगली टोटल धाफलकावर इथे आतापर्यंत उभी राहिली आहे आणि त्या चांगल्या टोटलला आणखी सुरक्षित करण्याचा प्रयत्न इथे फलंदाज जरूर करणार आहेत. 6 ओव्हरची ही मॅच आहे. 62 धावा या धाफलकावर आतापर्यंत तुम्ही पाहताय. पुढचा बॉल यावेळेस मात्र तिथे आउटस्टँडिंग, अप्रतिम, सुपर कॅच ऑफ द मॅच. ज्या कुणाल आखाडेनं याआधी चुकी केली होती आणि एक सोपा झेल सोडला होता, त्या कुणाल आखाडेनं बढती मिळाल्यानंतर 38 सर्कल मध्ये एक सुपर कॅचला तिथे अंजाम दिलाय. विकेट मिळवली आहे खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता रामदास सहजराव, एक अप्रतिम खेळाडू, सातत्यानं आपल्या फलंदाजीनं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस मात्र बॉलला रामदासनं आल्या फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पार. रामदास सहजरावच्या बॅटमधनं आलेला हा दमदार क्वालिटी ब्रँडेड तडाखा षटकार. पाहायला मिळाला. या चांगल्या फटक्यानं धाफलकामध्ये वाढ झाली. धावसंख्या पुढे सरकली आणि षटकाराच्या मदतीनं 68 धावा. दुसरा जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. नवीन बॉल, माफ करा. या स्पर्धेमध्ये एक नियम आहे, चेंडू केव्हाही हरवला तर मग तो नवीनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केला जाईल. मॅच सुरू ठेवायची आहे. मॅच मध्ये वेळ आपल्याला वाचवायचा आहे. हो सर धन्यवाद तिथल्या प्रेक्षकांचं की ज्यांनी लगेचच चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पोहोचवण्याकरता आम्हाला मदत केली. हाच प्रेक्षक वर्ग आम्हाला हवाय जो क्रिकेटवर प्रेम करेल, जो क्रिकेटला चांगलं व्हावं म्हणून सपोर्ट करेल. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर सौरभ बिराजदार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. तिथे डायरेक्ट हिट लागेल का? मात्र डायरेक्ट हिट लागली नाही आणि तब्बल 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 70 या आकड्यावर. या ओव्हरचा आपण विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धाफलकावर 70 धावा आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. रामदास सहजराव आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे 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 चुकी झाली आहे. नेट आहे ना पडला. बाहेर पडला डेट आहे. यार अंपायर बघू येते तुम्ही नका लोड. बोरा अरे आहे ना अंपायर, काय गणगण करताय तुम्ही?
पंचांच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतोय. डेड बॉल असा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. विकेटच्या आधी एकदा पडला तर तुम्हाला तिथे डेड बॉल येईल आणि दुसऱ्यांदा जर पडला तर मला वाटते नो बॉल म्हणून घोषित केला जाईल. व्हॉट अ डिलिव्हरी. यावेळेस मात्र बॉल चांगला, मात्र सर्वांनाच गुंगारा दिलाय. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. आणखी एक चौकार नशिबानं आलाय की कशा पद्धतीने आलाय ते महत्वाचं नाहीये. बॉल सीमारेषेच्या पार गेलाय हे महत्वाचं आहे. चौकारानं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 74 74. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सौरभ बिराजदार गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. मात्र धावसंख्या अगदी वेगानं आणि खूप चांगल्या पद्धतीने पुढे सरकत असताना आपण सर्वच जण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र रामदास सहजराव समोरच्या बाजूला चांगला फटका सजवतो. इथे क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना वन बाउन्स जस्ट शॉट. बॉल गेलाय साइड स्क्रीनच्या वरनं सीमारेषेच्या पार. रामदास सहजरावच्या बॅटमधनं धावसंख्येचा वर्षाव असंच म्हणावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये इथे तो आक्रमक आणि आतिषबाजी करणारी फटकेबाजी ती मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि आपल्या संघ सहकाऱ्यांना टाळ्या वाजवायला भाग पाडतोय. चांगली फलंदाजी इथे रामदास सहजरावच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. आणखी एकदा बॉल उडवलाय समोरच्या बाजूला डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये. सौरभ बिराजदार त्याच्या विपक्षामध्ये केलेलं आक्रमण निश्चितच त्याच्या संघ सहकाऱ्यांना खुश करेल. धावसंख्येमध्ये वेगानं वाढ. धावसंख्या 84 आकड्यावर विजयाकरता 85 धावसंख्येचं एक बलाढ्य लक्ष इथे सेट केलंय ते टीम GS सुपर जायंट्सनं. पंच्याऐंशी धावसंख्येचं एक बलाढ्य लक्ष ते सेट केलं गेलंय आणि या 85 धावसंख्येला उत्तरार्धामध्ये कशा पद्धतीनं धावफलकावर जोडलं जाईल हे आपण जरूर पाहणार आहोत. मात्र काय घडेल त्या इनिंग मध्ये, कशा पद्धतीचा खेळ होईल या ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर करूया थोडासा बदल. आमचे सहकारी समालोचक शाहरुख पठाण आपल्या सोबत मायक्रोफोनवर जॉईन होतील.
पहिलं षटक जर आपण पाहिलं तर रणजित फराटे संघाचा आयकॉन गोलंदाजी करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्यानं फलंदाजीमध्ये चुणूक दाखवली आहे, ज्यानं फलंदाजीच्या माध्यमातून प्रत्येकाची मनं जिंकली आहेत, तो रणजित फराटे आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक मैदानावरती टाकत असताना आयकॉनचं एक चांगलं पॅकेज काय असतं ते रणजित फराटेकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळेल. आणि यानंतरच्या सर्व मॅचेस जे आहेत, यानंतरचे सर्व सामने जे आहेत 5 ओव्हर्सचे खेळवले जातील. त्यामध्ये 3 ओव्हर हे लोकल खेळाडू टाकतील आणि 2 ओव्हर आयकॉन आयडॉल टाकतील. 25 मिनिटांचा वेळ सुरू झालाय. पहिलं षटक मैदानावरती टाकण्यासाठी रणजित फराटे सज्ज झालेले आहेत. तर स्ट्रायकिंग एंडला आपण सौरभ बिराजदार यांना बघणार आहोत. आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी लढत आपल्याला पहिल्याच ओव्हरमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे. 85 धाब्यांचं आव्हान आहे. एका बाजूला पुणे जिल्ह्यातील खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी, तर दुसऱ्या बाजूला धाराशिव जिल्ह्यातील खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे. यस, पंचांनी देखील आमच्यापर्यंत इशारा दिलाय, लेट्स प्ले, चला खेळूयात. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात आणि टाइम स्टार्ट नाव. रणजित गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. स्ट्रायकिंग एंडला सौरभ. मोठं लक्ष आहे, 85चं आव्हान आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन बॉलला ढकललंय. पुश करत असताना धाव मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपण इथे पाहतोय चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये करताना रणजित फराटे आपल्याला बघायला मिळत आहेत. अनेक स्पर्धा गाजवल्या त्या खेळाडूने. मागच्या काही स्पर्धांचा उल्लेख जर केला तर ज्युनियर प्रीमियर लीग असेल, NB ट्रॉफी असेल, या दोन्ही स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना रणजित फराटे यांना आपण पाहिलंय. आणि आज आर्या प्रीमियर लीग मध्ये देखील लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉलला उडवलंय आणि गोलंदाजाला आसमान दाखवलंय. सौरभ बिराजदार यांच्या बॅटमधून चेंडू थेट सीमारेषेच्या पार. एक दमदार स्ट्रोक, षटकार. रणजित यांच्या विरोधामध्ये खेळलेला एक तगडा प्रहार. हो, शॉर्ट बॉलचा वापर केला होता आणि तिथे पंचांकडे लाऊड अपील देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. यस, फलंदाज बाद घोषित केले जात आहेत. विकेट या ठिकाणी मिळते आहे. पहिला धक्का सौरभ बिराजदार यांच्या रूपामध्ये आयकॉन बांधून परतणार आहेत. तर पंचांचा जो निर्णय आहे तो निर्णय अंतिम निर्णय असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला, वेळ आपण खर्च करू नका. चला, मुख्य पंचांचा जो निर्णय आहे तो निर्णय अंतिम निर्णय असणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि आपल्याकडे खरं तर एज साठी देखील रिव्ह्यू नसणार आहे. यस, ओके ओके ओके. नवनाथ हडवळे यष्टांच्या पाठीमागे खूप चांगला झेल कलेक्ट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला धक्का बसलाय आणि आपण जर पाहिलं तर मोठी विकेट मिळालेली आहे. लागलं. पहिला धक्का बसलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील कृष्णा गोवर्धन मुंडे स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला रणजित फराटे यांना तुम्ही पाहताय.
गोलंदाजी करत असताना त्यांच्या विरुद्ध एक षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर त्यांनी विकेट देखील मिळवून दिली आहे, पलटवार केला होता. याही वेळेस शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि तिथे आपण पाहतोय एक रिस्की रन इथे कंप्लीट करत असताना जोखीम होती या धावेमध्ये. एक सिंगल कंप्लीट झाली. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा धावफलकावर नोंदवल्या जात आहेत. पहिलं षटक सुरू आहे. हिमालया पर्वत एवढं मोठं लक्ष आहे, या लक्ष्याचा पाठलाग तुम्हाला करायचा. मागच्या मॅच मध्ये 63 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो यशस्वीरित्या पूर्ण झाला होता. या मॅच मध्ये काय होईल, स्वप्नील गामणे यांच्यावरती देखील सर्वांच्या नजर आहेत. आज स्वप्नील गामणे कसा खेळेल ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. दुसऱ्या बाजूला रणजित फराड यांचं आव्हान असेल. कृष्णा मुंडे ऑफ द मार्क अकाउंट त्यांनी ओपन केले. एकच्या मदतीने धावसंख्या 7 आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ, परंतु पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. पिच कुठे झालाय बॉल ते नक्कीच पाहिलं जाईल. आर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण आहोत. तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 2,01,000 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 1,01,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 70,001 रुपयांचं पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांकासाठी 50,001 रुपयांचं पारितोषिक असणारी ही क्रीडा स्पर्धा. यस, निर्णय येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा इथे आला. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते आहे. क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल अगदी जमिनीला समांतर चाललाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती पोहोचतायत. चांगला रिटर्न तिथे पाहायला मिळतो. एकच धाव कंप्लीट होईल आणि एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना आपल्याला दिसेल. 8 धावा धावफलकावरती आहे. अनेक मैदानं गाजवली कृष्णा मुंडेने देखील. आताच जळगावच्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रदर्शन करत आज नाशिकमध्ये दाखल झालाय. पाहूयात कशा पद्धतीने तो खेळेल. बंजारी प्रीमियर लीग मध्ये सातत्याने आम्ही त्याला पाहिलंय. शॉर्ट बॉलचा वापर केला. बॉल हवेत आहे. फाईन लेग चेंडूच्या खाली आलाय. विकेटचं पतन होतंय. धक्का क्रमांक 2. कृष्णा मुंडे स्वस्तात माघारी जात आहेत. आपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 9. फलंदाज बाद आहेत 2 आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन येणारा फलंदाज आपण देखील लगेच मैदानावर देत चला. सिद्धार्थ लांडगे यांना आपण बघणार आहोत. स्वतः कर्णधार संघाचा नेता आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. संघ अडचणीमध्ये आहे आणि संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी संघाचा नेता आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. परंतु दुसऱ्या बाजूला स्वप्नील गामणे देखील आहेत. त्यांना देखील साथ द्यावी लागेल. 2 विकेट, महत्वपूर्ण विकेट रणजित फराड यांनी मिळवल्यात. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराडा या गावचा हा खेळाडू, शिरूरचा ब्रँड, आज फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये देखील चमकदार कामगिरी करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्या त्यानं. सौरभ बिराजदार, दुसऱ्या बाजूला कृष्णा मुंडे यांना देखील. नाशिक जिल्ह्याचं नाव ज्यानं 7 समुद्रा पार ज्यानं नेलं तो मुन्ना शेख या मैदानावर उपस्थित झालाय. मुन्नाला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. रवी आहिरे येथे उपस्थित आहे, त्याचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. महेश बॉलिंगसाठी शॉर्ट बॉलचा वापर केलाय. खूप चांगला फटका इनफील्डला क्लिअर केलाय. स्वप्नील गामणे यांच्या बॅट मधून येतोय. आर्या प्रीमियर लीग 2024 चा हा पहिला चौकार.
हो इथे बॅटचा चेंडूने घेतला होता. यष्ट्यांच्या पाठीमागे थोडीशी चूक होताना पाहायला मिळाली आहे. चेंडू देखील लॉंग स्टॉपच्या दिशेने निघून गेलाय. लागोपाठचा हा दुसरा चौकार, 4 धावा. डबल डिजिट मध्ये 17 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल प्राप्त होते आणि धावसंख्या झाली 18 धावा. 85 धाव्यांचं आव्हान घेऊन उतरणारे 2 फलंदाज मैदानामध्ये. एक षटकार जरूर सौरभने खेळला होता, परंतु त्यानंतर विकेट देखील त्याची मिळाली. त्यानंतर कृष्णा मुंडे लवकर बाद झाले आणि आता थोडासा दबावामध्ये फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो, परंतु यातून मार्ग काढावा लागणार आहे. कोणतंही कार्य पूर्ण करण्यासाठी जर आपण पाहिलं तर अनेक अडथळे येतात. शॉर्ट बॉलचा वापर इथे देखील केलाय. पुल करण्याचा प्रयत्न, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. सिद्धार्थ लांडगे देखील लवकर माघारी जातील. विकेट मिळते. तिसरा धक्का. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. उंच पुऱ्या शरीर यष्टीचे हे खेळाडू आहेत. पाहूयात आज त्यांच्यावरती देखील नजर असणार आहेत. इथून पुढे सामना कशा पद्धतीने ते पुढे घेऊन जात आहेत. एक चांगली भागीदारी जर झाली तर या मॅच मध्ये फलंदाजी करणारा संघ देखील पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतो. 3 फलंदाज जरूर बाद झालेत, परंतु गोलंदाजी करणारा संघ पहिल्या इनिंग मध्ये देखील आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील कौतुकास्पद कामगिरी करताना पाहायला मिळतो. गोलंदाज महेश लॉफ केला आल्याबरोबर इनफिल्डला क्लिअर केलं. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत, परंतु आउटफील्ड वेगवान आहे. बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स, चौकार. सुखदान यांच्या बॅटमधून आल्याबरोबर एक चौकार इथे येताना आपल्याला पाहायला मिळतो. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली जाईल. धावा झाल्या 22 रन्स. 22 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढे सरसावत बॉलला खेळलंय. बिटवीन द गॅप हा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत. शर्यत लागली आहे. हॅलो, परंतु चेंडूनं शर्यत जिंकली. निमित्तानं शुभागमन होतं. समाधानजी सानप साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष मोस्ट वेलकम. 2 ओव्हर नंतर 26 धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद असताना शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 24 आणि जिंकण्यासाठी 61 धावांची गरज आहे. सन्माननीय समाधानजी सानप मुख्य व्यासपीठावर त्यांचं शुभागमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. 24 बॉल 59, माफ करा, 24 चेंडूंमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाज रणजित फराट यांना पुढच्या एक आमंत्रित करण्यात आलंय. एक चांगलं अष्टपैलू आयकॉनचं पॅकेज रणजित फराटेकडे पाहिलं जातं आणि इन फॉर्म खेळाडू आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरचा ब्रँड. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर केला होता. पंच नक्कीच या ठिकाणी आपल्यापर्यंत निर्णय देतीलच. चेक केलं जाते. डेड बॉलचा इशारा येतो.
डेड बॉलचा इशारा. आणि या ओव्हरमध्ये असाच चेंडू जर परत एकदा आला या ओव्हरमध्ये तर तो नो बॉल घोषित केला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. डेड बॉल आलाय. रणजित पराटे पुढच्या एकदा गोलंदाजी करण्यासाठी धावायला तयार होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिलं तर स्वप्नील गामने स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. पुढच्या एकदा शॉर्ट बॉलचा वापर शॉर्ट अँड पुल करत असताना बॉलला हवाई सफर घडवली आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडूनं केली हवाई सफर. स्वप्नील गामने यांचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. काय पटका खेळलाय, पिकअप स्ट्रोक होता. बॉलला पाठीच्या पलीकडे हा दमदार स्ट्रोक येताना पाहायला मिळतो. रणजित पराडेंच्या विपक्षामध्ये केलेला हल्ला ही स्वप्नील गामने यांची ताकद आहे. संघाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. बॉलला खेळलाय, पटका थोडासा मिस टाइम आहे आणि रणजित पराड पकडतायत झेल आणि स्वप्नील गामने त्यांचा संपतोय खेळ. चौथा धक्का, चौथा फलंदाज. स्वप्नील गामने यांच्या रूपात आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावा बनवत खरं म्हणत जर आपण त्यांना देखील मागले. रणजित विकेट मिळवतात. नवीन फलंदाज किरण जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. पूर्णपणे स्थिर आहे. बत्तीस धावा धावफलकावरती नोंदवल्या जातात. 32 रन ऑन द बोर्ड. 22 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि 53 धावांची गरज आहे. त्या धावा देखील या मैदानात येतात. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. रणजित पराटे गोलंदाजी करण्यासाठी कमी गतीने टाकला होता, पण त्यांनी देखील व्हाईट बॉलचा इशारा दिला तिथे मिळते आहे. आणि 1 फॉर द ओव्हर. पण जर तुम्ही असा चेंडू टाकू शकणार नाही, जर तुम्ही परत या ओव्हर मध्ये टाकलं तर तुम्हाला दंडित करण्यात येईल हे पण त्यांनी ते सांगितलंय गोलंदाजाला. रणजित गोलंदाजीच्या ट्रॅक वरती धावायला तयार होतात. पुढे टाकला होता बॉल करण्याचा प्रयत्न इथे किरण जाधव यांचा राहिला. त्यांना बघायला मिळालेला नाही. चेंडूने घेतलाय डॉट बॉलचा, पण इथे इशारा नक्कीच येताना आपल्याला धाव मिळणार नाही. धावसंख्या स्थिर आहे. मजबूत पकड मिळवतो आतापर्यंत. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. तर 32 धावा धावफल. मॅच नंबर 2 सुरू आहे. दुसरा सामना. बॉल नक्कीच जवळून गेलाय आणि पाहतो आपण व्हाईट बॉलची घोषणा करतायत. मुन्ना शेख यांचं व्यासपीठावर. नाशिक बॉल क्रिकेटचा ब्रँड बाजूला रविराज आहिरे देखील आज दोन नाशिकचे कोचवरती मुख्य आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी टेनिस बॉल नाशिक जिल्ह्याचं रिव्ह्यूची मागणी देखील करण्यात आली. तिसरी मदत इथे घेतली जाते. हेमंत शेट्टी सर आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्यापर्यंत नक्कीच काही क्षणातच ते निर्णय देतीलच. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण इथे पाहतो. याच निर्णय आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल
करणाऱ्या संघाने जो रिव्ह्यू घेतलाय रिव्ह्यू यशस्वी ठरलेला आहे. रणजित गोलंदाजी करण्यासाठी होतील स्ट्रायकिंग एंडला आपण फक्त लॉफ्ट केलाय विकेट मध्ये ओव्हर द बॉलर हेड. सर्वाधिक सुरक्षित क्षेत्र निवडलं आणि तिथे ठोकलाय एक शानदार षटकार. होता रडारमध्ये चेंडू षटकाराची मोहर लागली होती. आपण मैदानात किरण जाधव आशेचा किरण मध्ये देखील डबलेचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने गेला होता परंतु कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळला जरूर. सीमारेषेच्या जवळ बॉलला अडवलं जरूर पहिल्या मिळतील. दोन होणारा बदल देखील दिसेल. एकूण धावसंख्या झाली आहे 42 धावा 42 रन. रिव्ह्यूची मागणी टीमकडून करण्यात आली. रिव्ह्यूची मागणी इथे करण्यात आलेली आहे. बघूयात काय निर्णय इथे येतो आहे. मला वाटतं या ओव्हरमध्ये 1 ओव्हर दिला होता. इथे आहे चेक केलं जातं. फेअर डिलिव्हरी आणि शेवटचे 18 चेंडू आणि 43 धावेंची आवश्यकता आहे. समीकरण आपल्याला पाहायला मिळते. यांच्यामध्ये क्षमता आहे. पुढे एका बाजूला आपण पाहिलं मैदानात खेळतोय तर दुसऱ्या बाजूला GS सुपर जायंट अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो आहे. शेवटच्या 18 चेंडू 43 धावांची आवश्यकता करण्यासाठी नवना करण्यात आले. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घोलेवाडी हे त्यांचं गाव आणि याही खेळाडूने आपली एक वेगळी छाप सोडली टेनिस बॉल विश्वामध्ये. त्यांच्या बॅट मधून येतो एक शानदार स्ट्रोक षटकार. स्लॉट मध्ये बॉल मिडल ऑफ द पॅच निवडलं आणि आसमान दाखवलं. शेवटच्या आता शिल्लक राहिले 17 आणि जिंकण्यास धावेंची आवश्यकता आहे. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेली एक महत्वपूर्ण लढत. मागचा सामना देखील आपण पाहिला अतिशय रंगतदार झाला. या स्पर्धेत आहे थोडीशी रंगत आणि जिंकण्यासाठी 37 धावेंची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण बिट्टू सुगठान यांना पाहतो. पाठपुढला जर बॉलला खेळले बॅटवरती प्रॉपर चेंडू मिडल होताना पाहायला मिळालेला नाहीये परंतु फ्लाईट बॉलला अडवलं जाईल. एकच धाव पूर्ण होईल. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 49 आणि समीकरण जाईल. शेवट चेंडू राहिले 16 आणि धावा पाहिजेत 36. शेवटचे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. अभियात
धावा रोखल्या जात आहेत. कोण मिळवतं या स्पर्धेमध्ये पहिला विजय? एमबी बॉईज की दुसऱ्या बाजूला GS सुपर जायंट? फटका बिटवीन द गॅप नो मॅच एरिया मध्ये जो लँड होईल आणि वेगात चेंडू सीमारेषेच्या दिशेने पलायन करेल. धावा मिळतील इथे 4 आणि येईल एक सदाबहार चुका. मधून 53 मॅच बॉल 32 रन. शेवटचे 15 चेंडू आणि जिंकण्याची आवश्यकता आहे. किरण जाधव आणि दुसऱ्या बाजूला बिट्टू सुद्धा सांगतायत मैच अभी खत्म नहीं हुई है, पिक्चर अभी बाकी है. स्पीक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु नवनाथ हरवळेने ते कमबॅक केलंय. पुनरागमन केलेलं आहे. डॉट बॉल येथे आपल्याला बघायला मिळतोय. त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. तर या मॅच मध्ये अचूकता गोलंदाजीमध्ये दाखवावी लागणार आहे. फलंदाजांना रोखून ठेवण्याचा प्रयत्न करावा. फलंदाजांनी देखील मैदानावर इरादे स्पष्ट केलेत. नवनाथ हरवळे गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. किरण जाधव साठी देखील प्रयत्न राहिला. मिड विकेटच्या दिशेने बॉल जाईल. क्षेत्राच्या वेगामध्ये पोहोचले जात पूर्ण होईल. तुम्ही पाहता येत असताना धाव तिथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळणार आहे. या ओव्हर नंतर एक खेळाडू जो आहे तो 30 सर्कलच्या आतमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावं लागेल. फिल्डिंग करणारे टीमला देखील संपलेली आहे. यावेळेचा बॉल अतिरिक्त उसळी बघायला मिळते. पंचांचा निर्णय काय येईल हे बघणं देखील फार गरजेचं. निर्णयाची प्रतीक्षा आपण आपल्या सर्वांना आहे. 13 चेंडू आणि 30 धाव्यांची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल विचार आलाय. वन फॉर द ओव्हर देखील देण्यात बाउन्स. बॉल जाईल. 5 लेग एक दमदार स्ट्रोक येतोय. आर्या प्रीमियर लीगचा रुबाबदार षटकार येतोय. समीकरण आता बदललं. शेवटचे वार पाहायला मिळत आहे. धावा आम्ही पूर्ण करू शकतो हे दाखवून देत आहे दोन फलंदाज. शेवटचे 12 चेंडू आणि 24 धावा अजूनही जिंकण्यासाठी मैदानामध्ये पाठवा. 12 बॉल 24 रन. नवनाथ बाहेर टाक सांगतो. नवनाथ बाहेर टाक. थोडंसं स्पीडअप करूयात. शेवटचे 12 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे कारण वेळ देखील या ठिकाणी संपतोय. 12 बॉल 24.
बिट्टू सुगधान, किरण जाधव ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ करताना आपल्याला बघायला मिळाली आहे. संघ अडचणीमध्ये असताना संघासाठी धावून आलेत हे दोन फलंदाज आणि प्रतिस्पर्धी संघाला देखील आपण जर पाहिलं तर थोड्याशा दबावामध्ये टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. विचार विनिमय केला जातोय. 12 चेंडूंमध्ये 24 धावा रोखण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रण दिले जाते, कोणत्या गोलंदाजाला पाचारण केले जाते ते देखील पाहणं फार गरजेचं राहील इथे, कारण हे षटक फार महत्वपूर्ण राहील या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 24 ची गरज असताना हे 6 चेंडू ठरवणार आहेत या सामन्याचं चित्र. गोलंदाजी करण्यासाठी महेश चव्हाण महेश चव्हाण येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. आपण पाहतोय यावेळेसचा बॉल जर आपण पाहिला तर आउटसाइड द ऑफ 22 च्या मदतीने इथे धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकामध्ये छोटासा बदल होताना आपल्याला दिसतोय. चांगला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला होता. फलंदाजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न. खूप चांगली लाईन इथे आपल्याला बघायला मिळाली आहे. महेश यांच्या माध्यमातून आपण बघू शकता 11 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिला आणि जिंकण्यासाठी आता 23 धावेंची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 23 धावा असं विजयाचं समीकरण बनताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आर्या प्रीमियर लीग 2024 पर्व 3 आपण सर्वजण इथे पाहतोय आणि आज पहिला दिवस सामना क्रमांक 2 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. एक प्रेक्षणीय लढत, एक रंगतदार सामना आपण मैदानामध्ये बघतो आहे. यावेळेसचा बॉल जर आपण पाहिला तर वाईडिश मिड ऑफचा क्षेत्ररक्षक अर्थात नवनाथ हडवळे चेंडूवरती पोहोचले जात आहेत. एकच धाव कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावसंख्या लागली जाईल 63. शेवटचे चेंडू 10 आणि जिंकण्यासाठी एमबी बॉईज संघाला 22 धावेंची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 22 धावेंची आवश्यकता आहे. लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफ रिझन मध्ये फटकाय आणि तिथे रणजित फराटे चूक करणार नाहीत. पकडलाय झेल. किरण जाधव यांचा संपलाय खेळ. मोठी विकेट आली आहे आणि महेश यांनी ही विकेट संघाला मिळवून दिली आहे. किरण जाधव यांचा संपतोय खेळ. फलंदाज किरण बाद. तर नवीन फलंदाज अविनाश काकड मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. समीकरण देखील बदललेलं आहे. महेश यांनी संघाला यश मिळवून दिले. रणजित फराटेनं झेल पकडला. 9 चेंडूंमध्ये 22 धावेंची अजूनही गरज आहे. अव्यात संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल या मॅच मध्ये. ओहो, चांगला बॉल वेगात निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॉलच्या लाईन मध्ये आले नाहीत. हा फटका खेळण्यासाठी जर आपण बघितलं तर थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क पाहायला मिळालेला नाहीये. यष्टीरक्षकाचा वेध चेंडू घेत असताना आपल्याला बघायला मिळेल. डॉट बॉल येत असताना समीकरण देखील बदलले. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 8 आणि धावा पाहिजेत 22 धावा. बिट्टू सुगधान नॉन स्ट्राइक एंड वरती उभे आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न तर केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जाईल. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपण इथे पाहू शकतो. बिट्टू सुगधान यांच्यावर आता नजर आहेत. त्यांच्या खांद्यावर आता जबाबदारी पडली आहे. इथून पुढे जर मॅच जिंकायची असेल तर बिट्टू सुगधानला मैदानावरती आक्रमण करावी लागतील. बिग हिट्स त्यांना खेळावे लागतील.
संघर्ष करण्यासाठी ताकद लागणे तर जिद्द आणि चिकाटी तुमच्याकडे पाहिजे आणि जेवढा मोठा संघर्ष असतो तेवढा मोठा विजय असतो. जितना बडा संघर्ष जीत उतनी ही शानदार. चला वेळ वाचवा, मॅच स्पीडअप करा, ही देखील महत्वाची सूचना आम्ही सातत्यानं तुम्हाला करतो आहे. कारण आज पहिला दिवस, आज उद्घाटन सोहळा संपन्न झाला, सामने उशिरानं सुरू झालेत. दररोज आपल्याला 6 सामने ते घ्यायचे आहेत. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर चेंडूवरती पोहोचतायत. एकच सिंगल कंप्लीट होईल, चांगली फिल्डिंग पाहायला मिळणार आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. धावा झाल्यात 5 ओव्हर नंतर 65 रन्स. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि जिंकण्यासाठी 20 धावेंची आवश्यकता. शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. बिट्टू सुगदान स्ट्रायकिंग एंडला. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकतो मैदानामध्ये गोलंदाज येत आहेत. रामदास सहजराव यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या षटकामध्ये ज्या फलंदाजाने, ज्या खेळाडूने खूप चांगला खेळ केला होता, आता शेवटच्या षटकामध्ये त्यालाच त्या धावा रोखण्यासाठी मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावा असं विजयाचं समीकरण आता बनलंय. पाहूयात कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. स्ट्रायकिंग एंडला बिट्टू सुगदान आहेत. दुपारचं सत्र, दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेली एक रंगतदार मॅच आर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण सर्वजण आहोत. आज तिसऱ्या पर्वामध्ये आपण सर्वजण एकत्र आलोय आणि आर्या प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेतोय. सामना क्रमांक 2 देखील रंगलाय. शेवटचे आता 6 चेंडू आणि 20 धाव्यांची आवश्यकता आहे. थोडस वेळ वाचवा. बिट्टू सुगदान यांनी जर सामना जिंकून दिला तर अण्णा गामणे यांच्या वतीने 1001 रुपयांचं विशेष पारितोषिक असणार आहे. बिग हिट तर केलाय. क्षेत्ररक्षक रणजित मराठे चेंडूवरती पोहोचतायत. एकदा पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा मित्रांनो इथे पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. हरणाची सपळाई दाखवली आहे फलंदाजांनी. 1चं रूपांतर 2 मध्ये केले. हे देखील फार गरजेचं आहे. चौकार षटकार प्रत्येक चेंडूवरती येणार नाहीत. सिंगल डबल वरती देखील तुम्हाला विश्वास दाखवावा लागेल. क्रिकेटमध्ये सिंगल डबल श्वासाचं काम करतात आणि ती येणारी वेळ नक्कीच आपल्याला या 2 धावेचं महत्व सांगून जाणार आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात, समीकरण बदललं आणि शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 5 धावा पाहिजेत. 18 धावा. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर थोडस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. धाव मिळणार नाही. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत. डॉट बॉल येत असताना बघायला मिळेल, निर्धाव चेंडू येत असताना बघायला मिळेल. कधी सामना फलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकतोय तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे, कधी सामना एमबी बॉईज कडे जातोय तर कधी सामना जीएस सुपर जायंट्स कडे जातोय. अजूनही सांगणं कठीण आहे की कोण जिंकणार, कारण हा क्रिकेटचा खेळ क्षणार्धात होतच नव्हतं होतं या क्रिकेटमध्ये. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला जमिनीला समांतर हा फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु बॉल वेगात निघून जाईल सीमारेषेच्या पार. या मैदानाला आग लावत चौकार येतोय. यानंतर रोहित ब्लास्टरच्या विरुद्ध जीएस सुपर जायंट्स असा सामना होणार आहे. तर रोहित ब्लास्टरच्या कॅप्टनला मी विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अर्थात टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. रोहित ब्लास्टर. लॉफ्ट केला यावेळेस. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला फेकून दिलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन.
मला वाटतंय गोलंदाजीची शैली जी आहे ती तपासली जाईल. हो त्याला घ्या मध्ये याला हळू बाहेर. हेमंत शेट्टी सर तिथे आहे. सागरजी बोधले यांच्या वतीनं देखील बिट्टू सुगदान यांनी जर मॅच जिंकून दिली तर 1001 रुपयांचं पारितोषिक त्यांना असणार आहे. आणि अण्णा गामणे यांच्या वतीनं देखील 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. मॅच आली आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. गोलंदाजाची शैली गोलंदाजीची चेक केली जाते, ती तपासली जाते. परंतु बिट्टू सुगदानने हा षटकार खेळला आणि सांगितलं की जा रोडवर आणि आणा बॉल. दूरवर हा फटका त्याने खेळलाय. मॅच अजूनही आउट आहे. चेक केलं जाते. यस, निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बदललं जात आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 2 आणि धावा बनवायच्यात 8 धावा. बिट्टू सुगदान अजूनही मैदानावरती उभे आहेत. 2 बॉल 8 रन. लढण्याची हिंमत ठेवणारा कधी संपत नसतो हे दाखवलंय बिट्टू सुगदान यांनी. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाज सज्ज होत आहे. 2 बॉल 8. ओहो, यावेळेस देखील बॉलला उडवलंय. बॉल फेकलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि याही वेळेस सांगितलंय जा रोडवर आणा बॉल. मॅच आली 1 बॉल 2. 1 बॉल 2 रन. बिट्टू सुगदानची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे बिट्टू सुगदानसाठी. 1 चेंडू आणि 2 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर कुणाला आवडणार नाही बघायला. 1 बॉल 2. मॅच टाय होईल की मॅच जिंकेल इथे एमपी बॉयज. काय होणार या मॅच मध्ये? एक मोठं आव्हान होतं. जवळपास 85 धाव्यांचं लक्ष होतं आणि या 85 धाव्यांचा पाठलाग करत असताना
बिट्टू सुगधान योद्ध्यासारखा लढलाय. मंजिलें भी जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है, देखते हैं आगे क्या होगा. बिट्टू सुगधान के हौसले भी जिद्दी है. अव्यात 1 बॉल 2 रन. कोण जिंकणार, कोण होणार पराभूत, कोण मिळवणार या स्पर्धेतला पहिला विजय. एमपी बॉयज की जीएस सुपर जायंट्स. प्रत्येकाच्या नजरा या मॅच वर, प्रत्येकावर आहे दबाव. फलंदाज, गोलंदाज, चाहत्यांवर प्रत्येकावर दबाव आहे. काय होईल. बिट्टू सुगधान स्ट्रायकिंग एंड वर पाहायला मिळतात गोलंदाजी करण्यासाठी. रामदास सहजराव गोलंदाजी करण्यासाठी तयार होतात. आपल्याचा बॉल जर आपण पाहिलं तर हलक्या हाताने स्टिअर केला. एक सिंगल तिथे प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. आणि काय घडले पाहुयात. मदत घेतली जाते टीव्ही अंपायरची आणि आता प्रत्येकाच्या नजरा असतील टीव्ही अंपायरवर. 1 बॉल 2. दुसरी धाव पूर्ण झालीये का की फलंदाज धावबाद झालेत. हे वैशिष्ट्य आहे आर्या प्रीमियर लीगचं. प्रत्येक सामना रोमहर्षक होतोय. कोणी हारायला आलेलं नाहीये, प्रत्येक जण जिंकायला आलाय. 12वे खेळाडू इथे बसा. आपण 12वे खेळाडू या इकडे या दादा. हॅलो. आणि या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर. फलंदाज धावबाद. फलंदाज धावबाद घोषित केला जातो आहे. आणि ऍक्शन रिप्ले देखील आपण बघू शकतो tenniscricket.in या युट्यूबच्या वाहिनीवर जाऊन. त्याला सुपर ओव्हर आता लगेच सुरू होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन पंचांशी संपर्क करा. दोन्ही टीमचे कॅप्टन. फिल्डिंग करणारी टीम फिल्डिंग लावा. फलंदाजी करणारी टीम आपले 2 फलंदाज मैदानावरती पाठवा. चला सुपर ओव्हरला सुरुवात करूयात. 2 फलंदाज या. फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या लगेच. आणि दोन्ही ओव्हरला नवीन बॉल वापरला जाईल. नवीन बॉल वापरला जाईल. तिथे कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. खूप चांगला बॅकअप त्यानं दिला. कलेक्शन चांगलं होतं. सुपर ओव्हर मध्ये फलंदाजीसाठी कुणी येऊ शकतं आणि नवीन बॉलचा वापर होईल. चला फिल्डिंग लावा लगेच. फिल्डिंग लावून घ्या. जीएस सुपर जायंट्स टीम. चला रणजित सर आपली टीम आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. विनंती असेल आपल्याला. आणि 2 फलंदाज. चला नवीन बॉल वापरला जाईल याची नोंद घ्या. नवीन बॉल वापरला जाईल. आर्या प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला दिवस, दुसरा सामना आणि स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आहे. कौतुक करावं लागेल बिट्टू सुगधान यांचं. काय फलंदाजी केली आहे. प्रभावित केले आज. आणि सामना टाय झालाय. फलंदाजी करण्यासाठी बिट्टू सुगधान आणि संघाचा आयकॉन सौरभ बिराजदार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकता पहिलं षटक मैदानावरती टाकलं जाणार आहे. आणि पहिल्या षटकासाठी अर्थात सुपर ओव्हर मध्ये गोलंदाज महेश बोडके यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येईल. 85 बनवायच्या होत्या. 85 धाव्यांचा पाठलाग करत असताना सामना बरोबरीत सुटलाय आणि सामन्याचा निकाल सुपर ओव्हरच्या माध्यमातून आता लावला जाणार आहे. अव्यात जोडी देखील आघाडीची आली आहे मैदानामध्ये. बिट्टू सुगधान स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. महेश बोडके यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय.
विनंती एवढीच आहे मित्रांनो, वेळ वाचवा प्लीज प्लीज, आपल्याला विनंती असेल. अजून आपल्याला 4 सामने घ्यायचे, त्यानंतर आपल्याला कृपया करून आमची विनंती राहील, आपण वेळ वाचवत चला. टीम मीटिंग कृपया करून टाळा. यस, लेट्स प्ले. सुपर ओव्हरला सुरुवात होती. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतील, एकदा पूर्ण झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा इथे अगदी वाऱ्याच्या वेगामध्ये पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या दोन्ही आकड्यावरती जाते आहे. पिट्टू सुखदान खूप चांगली बॅटिंग करताना आज बघायला मिळाले, प्रेक्षकांची मनं जिंकली, अनेक नेत्र दीपक फटके त्यांनी खेळले. दुसऱ्या बाजूला सौरभ बिराजदार संघाच्या आयकॉन मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत, त्यांच्याकडून देखील आज अपेक्षा असलेल्या मॅच मध्ये. तर गोलंदाजी करण्यासाठी महेश बोडके यांना आमंत्रित करण्यात आले. पहिला बॉल, 2 धावा आल्या, धावसंख्या दोन्ही आकड्यावर. बिग हिट, लॉंग ऑनच्या दिशेने बॉलला खेळले, परंतु तिथे रणजित फराटेच्या हातामध्ये सोप्पा झेल, तिथे चूक होणार नाही. फलंदाज बिट्टू सुखदान बाद होत आहेत, विकेटचं बटन होत आहे. स्वप्नील गामने जात आहेत मैदानाच्या आतमध्ये, ही शेवटची विकेट असेल. सुपर ओव्हरचा खेळ सुरू आहे. या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर आपण सर्वजण पाहतोय. एका बाजूला जीएस सुपर जायंट्स तर दुसऱ्या बाजूला एमबी बॉयज, या 2 संघांमध्ये सुरू असलेली ही झुंज आहे. बॅट आणि बॉल मधील युद्ध मैदानावरती सुरू झाली आहे. आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून येणारे 5 दिवस हा क्रिकेटचा थरार, हा क्रिकेटचा रणसंग्राम, हा टेनिस बॉल क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. महेश बोडके इथे यश मिळवून देत आहेत संघाला. बिट्टू सुलतान बाद झाले, स्वप्नील गामणे आलेत, 2 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्टबॉलचा वापर केलाय, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल हलक्या हाताने ढकललाय, तिथे एक सिंगल प्राप्त करत असताना एकच धाव मिळते आणि सौरभ बिराजदार आता स्ट्रायकिंग एंडवरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 1ने वाढेल. धावफलकावरती 3 धावा नोंदवल्या जात आहेत. 3 चेंडू झालेत, 3 धावा झाल्यात, अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि या 3 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत ते बघणं देखील फार गरजेचं. सौरभ बिराजदार, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचा हा सितारा आज नाशिक नगरीमध्ये आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतोय. आज आपण कृष्णा लक्ष्मण सातपुते यांना पाहतोय, आज आपण रणजित फराटे यांना पाहतोय, आज आपण आरफ शेख यांना पाहतोय, आज आपण सौरभ बिराजदार यांना पाहतोय आयकॉनच्या भूमिकेमध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल उंच आकाशामध्ये गेलाय आणि नो मॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धाव एकच मिळते, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सौरभ बिराजदार यांनी, उंची जास्त मिळाली, लांबी मिळू शकलेली नाहीये. एकच धाव मिळाली आणि धावसंख्या 1ने पुढे गेली 4. एक फलंदाज बाद असताना 1 बाद 4. स्वप्नील गामने यांच्यावर सर्वांच्या नजरा आहेत, कारण येणारे 2 चेंडू, या 2 चेंडूंमध्ये किती विकेट ते खेळतील, किती धाव्यांचं आव्हान ठेवलं जाईल जीएस सुपर जायंट्स या संघासमोर ते बघणं गरजेचं राहणार आहे. 4 धावा झाल्यात. विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल उंच आकाशामध्ये तर खेळलाय, फटका हा सुद्धा मिस टाइम आहे. ओ हो 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 हो, इथे चूक घडली आहे, चूक झाली आहे. कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण होईल तिथे आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार 5. आज क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा चुका होताना पाहायला मिळाल्या जीएस सुपर जायंट संघाच्या माध्यमातून. क्रिकेटच्या मैदानावर अवघड झेल तुम्हाला सोपे करावे लागतात. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ हे सातत्याने आपण बघत आलोय. एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकते. अव्यात सौरभ बिराजदार स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. 1 धाव तर आली, झेल सुटल्यानंतर स्ट्राईकला सौरभ देखील आलेत. धावसंख्या 5. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल घेऊन महेश बोडके तयार आहेत. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव मिळते अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या पुढे जाते 6. 1 बाद 6.
एक बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली जाईल अवंतरच्या मदतीने. प्रेक्षकांची देखील दुपारच्या सत्रामध्ये मोठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आलेल्या प्रत्येकाचं स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. आडव्या बॅटने बॉलला खेळलंय. मिड विकेटच्या दिशेने बॉल जाईल. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूला उचललंय, पिकअप केलंय, गॅदर केलंय, थ्रो केलाय आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते आहे की नाही ते मात्र चेक केलं असाय. बघूयात तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात आली आहे. डिसिजन पेंडिंग आहे. परंतु एमबी बॉईजला विनंती आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. एका ओळीमध्ये आपण मैदानामध्ये यायचंय. तर जीएस सुपर जायंट्स आपले 2 फलंदाज आपण देखील मैदानावरती लगेचच पाठवायचे. आपण एका ओळीमध्ये बाहेर जायचं. आर्या प्रीमियर लीग 2024 आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. मॅच नंबर 2 सामना क्रमांक 2 सुपर ओव्हर मैदानावरती मार्गस्थ आहे. निर्णय काय येतोय ते पाहणं गरजेचं असेल. जीएस सुपर जायंट्स आपल्या टीमचे कॅप्टन कृपया करून कॉमेंट्री बॉक्स कडे या. कॅप्टन रोहित ब्लास्टर्सचे कॅप्टन रोहित ब्लास्टर्स कॅप्टन चला थोडस लवकर आहे आपण. रोहित ब्लास्टर्स दोन धावा मिळाल्यात शेवटच्या चेंडूवर. फलंदाज सुरक्षित असतील आणि सुपर ओव्हर मध्ये बनवल्या गेल्या धावा 8 बनवल्यात. 9 धाव्यांचं लक्ष आहे. जिंकण्यासाठी 9 धाव्यांची आवश्यकता. नाणेफेक होत असताना तुम्ही पाहताय तिथे आपले मान्यवर पाहुणे टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. रोहित ब्लास्टर आणि जीएस सुपर जायंट्स ज्यांच्यामध्ये ही नाणेफेक होतीये. कॉइन स्पिन केला जाईल. बघूया तिथे ही नाणेफेक कुणाच्या बाजूने जातीये. क्षेत्ररक्षण सजवायचं लगेचच. नाणेफेकीचा कौल झालाय आणि नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय तो टीम रोहित ब्लास्टर आणि निर्णय घेतलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. 5 ओव्हरची मॅच असेल. यानंतरच्या मॅचेस आहेत त्या 5 ओव्हरच्या असतील आणि आयकॉन आणि आयडॉल हे 2 ओव्हर टाकतील. नाशिक चे खेळाडू 3 ओव्हर टाकतील. नऊ धाव्यांचं लक्ष आहे आणि या 9 धावा बनवण्यासाठी नवनाथ हडवळे आणि दुसऱ्या बाजूला आयकॉन रणजित फराट येत आहेत. थोडंसं स्पीडअप करा. फिल्डिंग लावून घ्या. एमबी बॉईज फिल्डिंग लावा. थोडंसं स्पीडअप करूयात आपण.